पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पेट्रोल डिझेल वाचवा, गाड्यांचा ताफा कमी करा या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देणारे देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आवाहन करणाऱ्यांनी आधी स्वतःपासून सुरुवात करा या आरोपांना कृतीतून प्रत्युत्तर देणारे देवेंद्र फडणवीस यांची अवहेलना करण्याची कोणतीच संधी विरोधक सोडत नाहीयेत. रील बनवण्यासाठी किंवा लोकांना बेकूफ बनवण्यासाठी फडणवीस हे कृत्य करताय का? एवढ्यावरच विरोधकांचं समाधान झालेलं नाहीये. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न, महायुतीतला वाद असेल, त्यानंतर पक्षांची फोडाफोडी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, कायदा सुव्यवस्थेची वाढ, भ्रष्टाचाराचं फुटलेलं पेव, अशा सगळ्या वादाशी जणू काय देवेंद्र फडणवीसच आहेत किंवा तेच जबाबदार आहेत असा आरोप सातत्याने सुरू आहे. पण खरंच असं आहे का? रील बनवण्यासाठी देवेंद्र फडणवीस देखावा करत आहेत का? मुख्यमंत्री म्हणून खरंच ते लोकांची कामे करत आहेत का? त्यांचं सरकार लोककल्याणकारी आहे का? देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातला महाराष्ट्र खरंच सरस ठरत आहे का? थोडक्यात काही मुद्द्यांचा आधार घेऊन विश्लेषण करणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात अनेक समस्या आहेत. सरकारे त्यांच्या पद्धतीने प्रश्न सोडवायचं काम करतात, पण खरंच त्याची अंमलबजावणी होते का? तर त्याचं उत्तर नाही असं देता येऊ शकतं. पण म्हणून प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी सरकार आहे असं म्हणणं किंवा आरोप करणं हे सुद्धा तथ्याला धरून नाहीये. शासनाला जोड द्यावी लागते ती प्रशासनाची. ती व्यवस्था नीट आहे का हे आधी तपासलं पाहिजे. आता राज्यातल्या काही समस्या बघूयात. अनेक वर्षांपासूनचा अडकलेला किंबहुना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासूनचा रखडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यांच्या नेतृत्वातलं सरकार GR काढून हैदराबाद गॅझेटमधील मराठ्यांच्या कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्रांचं वाटप करत आहे. ते ज्या महायुतीमध्ये आहेत त्यातल्या सर्वच घटक पक्षांशी या प्रश्नी सुसंवाद साधून निर्णय घेण्याकडे मुख्यमंत्र्यांचा कल दिसून येतोय, वाद टाळून. आपल्या राज्यातला एक ज्वलंत प्रश्न आहे महिला अत्याचार. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख ब्युरो आणि राज्य महिला आणि बालकल्याण अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीनुसार मागच्या 3 वर्षांमध्ये अत्याचाराच्या घटना प्रतिवर्षी वाढत आहेत. 2023 मध्ये 47,000, 2024 मध्ये 48,000 आणि 2025 मध्ये 50,000च्याही पुढे अत्याचार घडलेले आहेत. यावर देवेंद्र फडणवीस सरकारने काय केलं तर भरोसा सेल, महिला अत्याचार प्रतिबंधक सेल स्थापन केले. नसरापूर सारख्या घटनांसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवला जाण्याची ग्वाही दिली. 2,11,000पेक्षाही अधिक शासकीय आणि खासगी तक्रार निवारण समित्या स्थापन केलेल्या आहेत. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या टीकाकारांनी थोडं अधिक जागरूक होऊन हे सरकार कसं महिला अत्याचारावरती प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने काम करतं हे समजून घेतलं पाहिजे. मागच्या वर्षी जी अतिवृष्टी झाली, ज्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं, शेतीचं नुकसान झालं आणि शेतकरी अक्षरशः कोलमडला, सर्वस्व गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. अशावेळी देवेंद्र फडणवीसांनी काय केलं? बँकांना आदेश दिले. अतिशय कडक शब्दामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी 80% वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे. दुसरं त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की सिबिल ची मागणी कुठल्याही बँकेने करू नये. सगळ्या बँकांची कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे. जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातले एक डिस्कशन आज झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन हे आपण केलेलं आहे. शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातला हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय हा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
एल निनो ही परिस्थिती लक्षात घेऊन खरीप हंगाम नियोजन, जलयुक्त शिवार, सिंचन आणि पाणी व्यवस्थापन यावरती भर देण्यात आलेला. महाविस्तार 2.0, त्यानंतर क्रॉपसॅप, आता ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे चालवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे आणि डिजिटल प्रणाली आहे, जिचा मुख्य उद्देश पिकांवरती येणाऱ्या कीड रोगांचं वेळीच सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तज्ज्ञांमार्फत योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देणं हा आहे. अर्थातच यामुळे पिकांचं नुकसान टाळता येऊ शकतं. तर ही प्रणाली आहे. त्यानंतर यासह DCS, CBDC आणि ट्रेसेबिलिटी यासारख्या डिजिटल कृषी योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. बनावट बियाणं आणि खतांवरती कठोर कारवाई करत 400हून अधिक परवाने रद्द करण्यात आलेले. MHA-DBT, पीक विमा आणि कृषी निर्यातीचा आढावा घेऊन शेतकरी कल्याण आणि डिजिटल कृषी विकासासाठी सरकारची ठोस भूमिका मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलेली आहे. केवळ रेल्वे, मेट्रोची सुविधा किंवा रस्ते बांधले म्हणजे विकास झाला असं नसतं. सर्वसामान्य लोकांची गैरसोय दूर करणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टीने समृद्धी महामार्ग म्हणजेच नागपूर मुंबई एक्सप्रेसवे, त्यानंतर मुंबईकरांसाठी कोस्टल रोड, त्यानंतर अटल सेतू, BDD चाळ पुनर्विकास, त्यानंतर रोरो आणि वॉटर टॅक्सी सेवा, त्याबरोबरच विदर्भातल्यांसाठी नागपूर चंद्रपूर द्रुतगती महामार्ग, सुरजागडपर्यंत औद्योगिक आणि रस्ते विकास प्रकल्प, त्यानंतर मिहान आणि लॉजिस्टिक हब, नागपुरातलं गोदाम लॉजिस्टिक पार्क, असे कितीतरी प्रोजेक्ट्स आहेत. त्याची यशस्वीता ही सरकार तर सांगेलच, कारण सरकारचं हे कामच आहे, पण त्यांच्याऐवजी थेट सर्वसामान्यांकडून जाणून घेतलं तरच हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. AI हेच भविष्य आहे? तर हो, सध्याचा काळ हा AIचा आहे. यावर सरकार काय करतंय हे देवेंद्र फडणवीस यांनी इमॅजिनेक्स्ट 2026 भारताचा तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या महोत्सवामध्ये नुकतंच सांगितलं. पुढच्या 1000 दिवसांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI सुमारे 70% नोकऱ्यांचं स्वरूप अक्षरशः बदलून टाकणार आहे. पण याचा अर्थ नोकऱ्या पूर्णपणे संपुष्टात येणार आहेत का? तर त्याचं उत्तर अर्थातच नाही असं आहे. याउलट पुनर्कौशल्य म्हणजेच रिस्केलिंग आणि कौशल्य वृद्धी म्हणजेच अपस्केलिंग हे करणं अत्यंत अनिवार्य ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याचं महत्त्व लक्षात घेता एक धोरण आखलेलं आहे. याच महाराष्ट्राच्या AI धोरणाच्या अंतर्गत 1,50,000 नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचं उद्दिष्ट हे निश्चित करण्यात आलेलं आहे. यामध्ये डिजिटल महाराष्ट्र आणि स्मार्ट प्रशासन यावरती विशेष असा भर देण्यात आलेला आहे. महिलांमधील कौशल्याला खऱ्या अर्थाने वाव देणारं एक मोठं व्यासपीठ म्हणजेच महालक्ष्मी सरस. मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाने, मार्गदर्शनाने अलीकडेच मुंबईतल्या BKCमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं. इथल्या प्रत्येक स्टॉलवरच्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, त्यांची उद्योगशीलता अशा सगळ्याच गोष्टी जाणून घेऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलं. तुम्हाला माहीत असेल, या प्रदर्शनाला इतका प्रतिसाद लाभला की त्याची तारीख ही 4 दिवसांनी वाढवण्यात आली. प्रदर्शनाचं नाव जरी महालक्ष्मी सरस असलं तरी महाराष्ट्राला सरस करणारे देवेंद्र फडणवीस हेही मुख्यमंत्री म्हणून सरसच असल्याचं अनेक ठिकाणी ऐकायला मिळालं. बाय द वे, महालक्ष्मी सरसमध्ये मराठी मोडनेही उपस्थिती लावली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे आलेल्या स्टॉलधारक महिलांशी, बचत गटांशी, त्याचबरोबर पाहुण्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे. हे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या YouTube आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पाहायला मिळतील. नक्की बघा आणि तुमचं मत देखील कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओचा विषय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून खरंच अपयशी ठरलेत का? त्यांनी नेमकी काय काय कामं केलीत हा होता. रिसर्च केल्याच्या नंतर आम्हाला त्यांचं शेतकऱ्यांच्या विषयी, महिलांच्या विषयी, सर्वसामान्यांच्या विषयी जे काही काम आहे ते दिसलं. दूरदृष्टीही जाणवली आणि तीच आम्ही या व्हिडिओमध्ये मांडलेली आहे. लक्षात घ्या, त्यांनी केलेल्या कामातलं काहीच टक्के आम्ही या व्हिडिओत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष काम यापेक्षा वेगळं आणि मोठं आहे आणि जास्त आहे. ते रील बनवण्यासाठी काही करत नाहीत, तर ते जे करतात त्याच्या रील होतात असं आमचं निरीक्षण आहे. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.